मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहात व्हिडिओच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आद्य ज्योतिर्लिंग एक असून या ठिकाणी आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या डोंगरामध्येच श्री भगवान शंकरांनी आपल्या केसांचा जटा येथे आपटल्या होत्या. आपण पाहू शकता मित्रांनो, हे जे पांढऱ्या कलरचं मंदिर दिसते छोटंसं डोंगरामध्ये, या ठिकाणीच भगवान शंकरांनी आपल्या केसांच्या जटा या ठिकाणी आपटल्या होत्या त्र्यंबकेश्वर येथे. त्र्यंबकेश्वर ही एक पावनभूमी आहे, आद्य ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणाहूनच त्र्यंबकेश्वरवरून गोदावरी नदीचा उगम होतो आणि या डोंगरावरूनच या नदीचा उगम होतो. या ठिकाणाहून हे पाणी कुशावर्त म्हणजेच त्र्यंबकेश्वर गावामध्ये कुशावर्त आहे, त्या ठिकाणी हे पाणी येतं. तेथूनच शिवलिंगाला, जे ज्योतिर्लिंगाचं शिवलिंग आहे त्र्यंबकेश्वरमधील, त्या ठिकाणी हे पाणी जातं. आपण पाहू शकताय मित्रांनो की कशा प्रकारे हा डोंगर आहे. याच डोंगरावरती शंकरांनी आपल्या जटा आपटल्या होत्या. हे पांढरं मंदिर दिसते, या मंदिराच्या तिथं या जटा आपटल्या होत्या. आणि या ठिकाणीच साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचा सहवास लाभलेला होता या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. तसेच राम आणि सीता यांचाही या नगरीमध्ये सहवास लाभलेला होता. आपण पाहू शकताय मित्रांनो, याच डोंगरदऱ्यामधून गोदावरी नदी उगम पावते आणि या पांढऱ्या मंदिरातून मधच्या साईडला भगवान शंकरांनी आपल्या केसांच्या जटा आपटलेल्या होत्या. धन्यवाद मित्रांनो.